पैसे काढू शकतो, कसे भरू शकतो हे शिकलो. आणि काय एटीएम मधनं पैसे काढायचे, भरायचे आणि पैसे सुरक्षित कसं ठेवायचे एवढं सांगितले का बँकेत. बरं ठीक आहे. मग पोस्टात काय काय असते कुणाला काय माहिती सांगा एक एक तू सांग सांग तू पण सांग. पोस्टात कार्ड कार्ड. बरं कसली कार्ड. पोस्ट कार्ड. पोस्टामध्ये आपण आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पत्र पाठवायचं असेल तर ते पाठवलं जातं. आणि काय आणि वेगवेगळ्या पोस्टामध्ये काय काय घडतं, इथं काय काय आपण करू शकतो, काय काय माहिती मिळवू शकतो हे सुद्धा इथं म्हणजे असते माहिती. आणि एवढेच काय माहिती ते काय बॉक्स करून आणले असते ते तुम्हाला द्यायला, गिफ्ट द्यायला. हा ते काय. बरं ठीक आहे. तू केलंस काय तू सगळे 4-5 पोरी म्हणून खेळते. अरे वा छान. काय केलंस ते टपाल पेटी. हा पत्रपेटी. बरोबर. मग ते कशासाठी असते ते आपण एकदम सर्वजण टपाल पेटी घालून आणि म्हणजे टपाल पेटी घातलं तिकडे कसं जाणार. आणि ते पत्ता वाचत होता, तिथं पत्ता लिहिला असता आणि ते कुठं पोचवायचं आहे ते पोचवायचं. हा बरोबर. मग पोस्टमन त्यातनं काय करणार, पेटीतून काढणार. बरं इथं आता पोस्टमन आहे ते करतात. हा म्हणजे ती पेटीमध्ये ते तुम्ही जे टपाल टाकलेलं असते ते काढणार. मग तुम्ही पाठवणार कुठल्या गावाला पाठवलेलं असते ते, परदेशात किंवा पुण्याला. तुमचा मामा कुठल्या गावाला आहे तिकडे, मग हे तिकडे जाऊन देणार. नाही तिथल्या टपाल पेटी टाकणार आणि तिथलं त्यांनी ऑफिस असतंय. आता तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. पोस्टाचं सगळ्यात पहिलं काम असतंय पत्र घेणे. तुमच्याकडनं पत्र घेणे. तुम्ही तिथं सांगितलंय मामाच्या गावाला त्या गावाला ते पोच करत. हे पोस्टाचं काम आहे. मग इथं जसं पोस्टमन काका हे काय करत असतात. हे पोस्टमन काका माहिती आहे तुम्हाला, तुम्ही जे पेटीत टपाल टाकलेलं आहे ते काढून इथं ऑफिसला आणून द्यायचं काम. ते घेऊन जात नाही. ते काय करतात, पेटीतलं कुठं आणून देतात, इथं आणून देतात. आणि तुमच्या मामाने जर समजा तिकडे इकडे पत्र पाठवलं तुमच्या नावाने, ते इथं ऑफिसला आलेलं असते. ते त्यांनी काय करणार, घेऊन तुमच्या घरी आणून द्या. हे यांचं एवढंच काम आहे. हे तुमचं टपाल घेऊन इचलकरंजीला बेंगलोरला जाणार नाही. थोडं लक्षात आलं कसं. आता ते कसं जाणार, काय जाणार हे पुढचं सांग. तर हे जे पोस्ट ऑफिस आणि टपाल आहे हे एका व्यक्तीच्या माध्यमातून तिथे जात नाही. मी घेऊन जाणार नाही किंवा त्यांनी घेऊन जाणार नाही. तर पोस्ट ऑफिसच्या बॅग असतात. काय असतात, हा बॅग असतात. ते काय होणार, आता मागे आहे टपाल दिसतंय, एक म्हणजे टपाल. ते मोठा बॉक्स आहे ते पार्सल, त्याच्यावरती छोटे छोटे ते टपाल. तर ते काय असते, नान्नीत गावातली जी काही लोक आहेत त्यांना बाहेर जे पाठवायचं ते आम्ही इथं घेणार, कलेक्शन करणार. आणि आम्ही बॅग बंद करणार. त्याची काय करणार, असं प्रत्येक ऑफिसमध्ये त्यांनी करणार. इचलकरंजी पोस्टातले लोक ते करणार, बेंगलोरवाले ते करणार, तुंगातले ते करणार. हे काम चालू असते. आणि ती बॅग ठराविक ठिकाणी आम्ही पाठवणार, कोल्हापूरला पाठवणार. तिथं कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या पोस्ट ऑफिसमधनं असं बॅगा आलेल्या असतात. तिथं त्यांनी सॉर्टिंग करणार. म्हणजे ते बॅगा ओपन करून इचलकरंजीच्या बाजूला तू एकटीच टाकलं असं नाही, पूर्ण भारतात नाही इचलकरंजी पोस्टासाठी जे काही टपाल आलेलं असेल ते इचलकरंजीच्या बॅगेत बंद करणार. आणि ती कोल्हापूरमधनं पुन्हा बॅग कुठं जाणार, इचलकरंजीला. आणि इचलकरंजी पोस्टात जाऊन ती बॅग ओपन करणार. त्यातले सगळे टपाल एकच नसणार, असे भरपूर आलेले असतात टपाल. ते काढणार, त्यामध्ये पुन्हा त्यांनी बघणार. एक माणूस पूर्ण इचलकरंजी गाव फिरू शकणार नाही. तर तिथं आपल्या आता नान्नी गावात 2 पोस्टमन आहेत, तर तिथं 7, 8, 10 पोस्टमन असणार. त्यांना गल्ल्या नेमून दिलेल्या असणार.
त्या गल्लीचं टपाल त्यांनी वाटणार. मग त्यांनी ते नाव वाईज किंवा तुमच्या मामाचं जे काही नाव आहे ते बघणार त्या टपालाला आलेलं, त्या घरी जाऊन ते देणार. पत्राची ती चालू ठेवणं अत्यावश्यक सेवेमध्ये असल्यामुळे ते चालू ठेवावं लागतंय. पण ते मूलभूत काम कमी झाल्यामुळे पोस्टात आता आणखीन कामं वाढवली. तर पोस्टात काय झालंय आता बँकिंग सेवा पण आल्या. जसं तुम्ही नाणी बँकेतून काय शिकलात? पैसे भरणे, पैसे काढणे ATM वरनं, तसं पैसे सुरक्षित ठेवणे. तसं पोस्ट ऑफिस मध्ये पण आता पैसे भरता येतात, पैसे काढता येतात, खातं काढता येतात. पोस्टाच्या वेगवेगळ्या योजना आहेत. आपल्याला बचतीची सवय लागावी आणि आपले जे पैसे आपण साठवून ठेवले ते भविष्यात आपल्या शिक्षणासाठी किंवा आपल्या भविष्यासाठी ते वापरता यावे म्हणून सरकारने आपल्यासाठी भरपूर योजना काढल्या. मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना आहे, माहित आहे? कोणाकोणाची खाते आहे सुकन्याची? काय असते बघा सांगा. आपण जर एकदा 50,000 भरलं तर ते दर वर्षाला त्याच्या दुप्पट होतं. आणखी कोण सांगू शकते? एक सुकन्या समृद्धी योजना म्हणून योजना आहे, मुलींसाठी असते. तुम्ही जी लहान मुली आहेत तुमच्यासाठी आहे. ते काय करतात, तुमचे पालक काय आहेत, त्यांचं एक ॲम्बिशन आहे किंवा तुमचं एक स्वप्न आहे, बाबा मी मोठे होणार, मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार, मी पायलट होणार. काहीतरी आहे ना तुमचं स्वतः स्वप्न आई वडिलांचं. तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी काय लागणार पुढे भविष्यात? पैसे लागणार. मग त्यावेळी ते पैसे जास्त लागणार. एकदम पैसे कसे येतील? मग नाही आहे ना. मग आतापासून त्याची तयारी करायला लागेल. पालक काय करतात, तुमचे खातं काढतात तुमच्या नावचं, बरोबर. आणि त्यामध्ये काय करतात, जे काही तुमचे आई वडील मिळवत असतील, कोण पगार मिळवत असतील, कोण रानात कामाला जात असतील, कोण आठवड्याला पैसे मिळत असतील, जे काय असेल त्यातला एक थोडासा भाग दर महिन्याला असेल, आठवड्याला असेल, ते येऊन तुमच्या खात्यावर पैसे भरत. गरजा कशा पूर्ण होणार? मिळतात, बरोबर. मग कसं असतंय, विमा म्हणजे काय प्रकार असतो? समजा मी एक 5 लाख रुपयाचा विमा घेतलोय. ओके, 5 लाख रुपयाचा विमा घेतलोय, तर त्याला एक छोटासा महिन्याला दर महिन्याला 1,000-2,000 रुपये हप्ता बसतो, बरोबर. ते मी दर महिन्याला LIC ला देणार. मी काय करणार, ते LIC ला पैसे भरणार किंवा देणार. आणि समजा मला अचानक माझा मृत्यू झाला किंवा मला काय झाला प्रॉब्लेम, तर मी LIC काय करणार, माझ्या कुटुंबियांना किती रुपये देणार? मी हप्ता जे 2,000 भरले ते देणार, काय मी विमा 5 लाखाचा घेतलाय ते देणार. समजा मी 2,000 रुपये जरी भरले असले तरी माझी विमा रक्कम 5 लाख आहे, 5 लाख रुपये देणार. कळलं विमा म्हणजे काय आहे? तर थोडी थोडी रक्कम आपण भरायची आणि मला जर काय झालं तर मोठी रक्कम काय देणार, विमा कंपनी देणार. त्याला म्हणायचं विमा. ओके, म्हणजे काय आहे, मी अचानक गेलो तर घरच्या लोकांना काहीतरी पैशाचा आधार व्हावा म्हणून जे काही गोष्ट काढली जाते त्याला म्हणायचं असते विमा. छोट्या रक्कम आपण द्यायचं, मला काय झालं तर मोठी रक्कम विमा कंपनी माझ्या वारसाने देते. तसं सेम पोस्टामध्ये पण विम्याचं पण काम चालतं. जरा विचार करा. ते पत्र पोस्टात टाकल्यावर त्याला चिटकवतात. का चिटकवतात? काही तर कारण असणार तिकीट चिटकवायचं म्हणजे, नाही की नाही? का चिटकवतात? त्याची किंमत आहे त्याच्यावर. त्याच्यावर लिहिलेलं असते 5 रुपये तिकीट असते, 2 रुपयाचं असते, 10 रुपयाचं असते. त्यांना कळावे. हा, बरोबर. आता तू तुझ्या मामाच्या गावाला एक पत्र पाठवल्यास, तू पेटीमध्ये तिकीट न टाकता टाकलीस तर पोस्टमन तिथं पोहोचवतील काय? नाही, कारण त्याला काहीतरी किंमत ठरलेली आहे.
5 रुपये 10 रुपये तेवढ्या रकमेत ते मामापर्यंत जाणार आहे. बरोबर. मग तू इथं पेटीत टाकल्यास त्याचा प्रवास इथून बेंगलोरला किंवा तुंगावली जाणार आहे. तर ते त्यांना पण कळलं पाहिजे तिथल्या पोस्टमनला की त्या मुलगीनं त्याचे पैसे ऑलरेडी भरलेले आहेत. ते कसं कळणार? त्यांना त्या मुलगीचं त्या नावाचं हे पुस्तक आहे. त्यामध्ये यांनी काय केलंय बघा, हे पैसे भरायची स्लिप आहे. ओके. इथं हा खाते नंबर लिहिलाय, इथं मुलगीचं नाव लिहिलंय आणि किती रुपये भरले आता 2000 रुपये 2000 रुपये आता भरत आहे. दिसतंय ऑलरेडी पैसे भरलेले आहेत. दिसते का? आता काय होणार त्याच्यावर? आतापर्यंत हा बॅलन्स आहे, हा पैसे भरलेले आहेत. आता हे पुन्हा पैसे भरण्यासाठी आले. आता मी काय करणार, हे नाव स्लिप व्हेरिफाय करणार, पैसे बरोबर मोजून घेणार, कम्प्युटरला एंट्री करणार आणि आजची पुन्हा ह्यामध्ये हे 2000 रुपयाचा बॅलन्स वाढवून देणार. ओके. गावाला तर खोतवाडी आणि खोतवाडी तिथं इथं मी पत्र टाकले पाठवले. कुठून पाठवल्यास? आणि जर का ते चुकून वेगळ्या गावी जातली जाऊ शकते की आणि मग ते त्याच गावातून आणि खोतवाडीत परत जाऊ शकते की. आता समजा खोतवाडीला पत्र पाठवायचं आहे. समजा आपल्याला खोतवाडीला पत्र पाठवायचं आहे. मुक्काम पोस्ट खोतवाडी लिहिले, यांच्या मामाचं नाव लिहिले आणि आपण इथून नांदीतून पाठवलं. ते कोल्हापूरला पहिला जाणार, तिथं बघणार आणि खोतवाडी आहे. खोतवाडीच्या बॅगेत टाकण्याऐवजी चुकून त्यांनी नांदीच्याच बॅगेत परत टाकली. कोल्हापूरवाली कोल्हापूर पोस्टात जे काम करणार आहेत त्याबरोबर. तर ते काय होणार, पुन्हा फिरून नांदी पोस्टात येणार. मग ते आम्ही सकाळी ज्यावेळी बॅग ओपन करणार त्यावेळी बघणार हे नांदीला परत यायचं नसून ते कुठं जायला पाहिजे होतं. तर आम्ही पुन्हा ते रेड मार्क करणार की बाबा हा मोठ्या अक्षरात लिहिणार की हे चुकून इकडे आले आणि ते कृपया खोतवाडीला पाठव. पुन्हा ते कोल्हापूरला जाणार, व्यवस्थित सॉर्टिंग म्हणून जाणार. किंवा काही आपल्या आता महाराष्ट्रामध्ये काही प्रॉब्लेम आहे सांगतो. तुम्हाला शिगाव नाव ऐकून माहित आहे? शिगाव ह्या गावाची 7 ते 8 ह्या नावाची 7 ते 8 गावं महाराष्ट्रात आहेत. मग ते कुठलं शिगाव कसं ओळखायचं? त्याला काय म्हणायचं त्या नंबरला? पिनकोड. प्रॉपर पिनकोड जर तुम्ही व्यवस्थित टाकला तर ते अशी सिस्टम असते. आणि समजा चुकून तुम्ही पिनकोड पण प्रॉपर टाकलाय, नाव पण व्यवस्थित टाकलाय आणि त्या गावी गेलं आणि तुमचा मामाच तिथं नसेल तर काय होणार? त्यांच्या बाबा तुम्ही असं त्याच्यावर लिहिलंय. काही गोष्टी असतात असं. आता रजिस्टर म्हणून पोस्ट असते, रजिस्टर पोस्ट केला तुम्ही, साधं टपाल टाकला तर त्यांच्या घरी देणार. पण तुम्ही रजिस्टर केलाय, रजिस्टर याचा अर्थ काय असतोय? तुम्ही त्या मामाकडेच द्या, आमच्या मामीकडे पण देऊ नका ते पत्र. कोणाला द्या? मामाकडेच द्या. त्यावेळी मामा तुमचा दुसऱ्या गावी गेलाय तर काय करणार? त्या गावी पाठवायला पाहिजे. बरोबर. मग कसं करणार? मग तिथल्या पोस्टमन काकांना तुमची मामी सांगणार की तुमचे मामा आहेत ते आता तिथं नाही आहेत, मुंबईला गेलात कामानिमित्त, तिथला पत्ता